आज आपण बघणार आहोत वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापदाचा उपयोग काय? जसं आपल्या शरीरासाठी चालण्यासाठी, आपल्याला जिवंत राहण्यासाठी जसा आपल्या हृदयाचा रोल आहे, तसंच एका वाक्याला पूर्ण करण्यासाठी त्याला आपल्याला वर्ब लागते. तर वर्ब म्हणजे काय हे आपण आज बघणार आहोत. या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाऊन, नाऊन या प्रकारचे 2 व्हिडिओ बघितले होते. वर्ब जर समजायचं असेल तर आपल्याला ते 2 व्हिडिओ आपल्याला बघावे लागतील, कारण की नाऊन आणि प्रोनाऊन जर आपल्याला समजले तेव्हाच आपल्याला वर्ब समजेल. आता बघू आपण वर्ब म्हणजे काय आणि त्याची डेफिनेशन आणि त्याचा पूर्ण अर्थ सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर आज बघू आता वर्ब म्हणजे काय हे आपण मुळात जाणून घेऊ. आपण पहिले त्याची व्याख्या बघू. आपण वर्बची व्याख्या काय म्हणते आपल्याला? द वर्ड विच शो द ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बिंग. म्हणजे कोणताही शब्द, एका वाक्यामधला कोणताही शब्द जर आपल्याला त्यामधलं कार्य दाखवत असेल किंवा ते आपल्याला तिथे उपस्थित आहे असं दाखवत असेल किंवा आहे असं दाखवत असेल, कोणतंही कार्य एक तर चालू कार्य दाखवेल किंवा ते तिथं आहे असं दाखवेल, आपण याला काय म्हणू शकतो? वर्ब म्हणू शकतो. त्याचे उदाहरण बघा. स्पीक, कोणत्याही वाक्यामध्ये बोलणं असू शकते. गो, माणूस हा चालत आहे, गो म्हणजे चालणे, हे आपलं वर्ब झालं. लर्न, कोणताही विद्यार्थी कोणती गोष्ट लर्न करत आहे, पाठांतर करत आहे, अभ्यास करत आहे, काहीतरी क्रिया चालू आहे, आपण याला काय म्हणू शकतो? वर्ब म्हणू शकतो. जसं की एखादा मुलगा रस्त्याने चालत आहे म्हणजे वॉक म्हणजे वर्ब झालं. टीच म्हणजे मी तुम्हाला शिकवत आहे, ते पण त्याच्यामध्ये पण वर्ब आहे. टीच म्हणजे शिकवणे. प्ले म्हणजे खेळणे. रीड म्हणजे वाचणे, एखादी गोष्ट समजून घेणे. जिथे जिथे आपली एनर्जी ही कोणतंही कार्य करताना जिथं आपली एनर्जी वाया जात असते, जात असल्यामुळे त्याला एनर्जी लागते. जसं की कोणती गोष्ट करताना आपल्याला कोणती जर एनर्जी लागत असेल, कोणतीही गोष्ट करताना, तर ते आपलं वर्ब झालं, आपलं क्रियापद झालं. जसं की हे झालं आपलं एनर्जीबद्दल. आणि कोणतीही गोष्ट जर आपल्याला त्या वाक्यामध्ये आहे असं दाखवत असेल, जसं आय ॲम, इज, आर. इज म्हणजे आहे, या गोष्टी पण आपल्या काय झाल्या? वर्ब झाल्या. हे आपल्याला याला काय म्हणता येईल? आपल्याला हेल्पिंग वर्ब. आपण फक्त सध्या आत्ता काय बघत आहोत? वर्ब म्हणजे काय? ज्या गोष्टीसाठी आपल्याला एनर्जी खर्च करावी लागत असेल त्याला आपण सोप्या भाषेत आपण काय म्हणायचं? वर्ब म्हणायचं. वर्बचा फॉर्म असा येते, जसं पहिले सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट, अशा प्रकारे नाही का आपल्या वाक्याची स्थिती असते. आता बघा, जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर चालेल, सब्जेक्ट नसेल तर चालेल, परंतु वर्ब शिवाय वाक्य होत नाही. कोणतेही वाक्य घ्या, आपण जे काही बोलतो त्याच्यामध्ये वर्ब हे कंपल्सरी असते. वर्ब नसेल तर ते वाक्य हे अपूर्ण असते. असं समजा, जसा हे 2 चाक आहेत आणि आपलं वर्ब जे आहे ते मेन इंजिन आहे. हा चाक पंक्चर झाला तर चालेल, या चाकावर पूर्ण भार ओलांडू शकते. हा नसेल तर हा ओलांडू शकेल, पण वर्ब नसेल, मेन इंजिनच नसेल, तर आपल्याला त्या वाक्याचा काही उपयोग नाही. जसं की एखादं उदाहरण बघू आपण. एक उदाहरण बघू आपण. जसं की बघा, एक्झाम्पल, शीतल इज इन मुंबई. या वाक्याची डिवाइडेड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जसं आपल्याला इथं दिलेलं आहे, पहिले काय करायचं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला समजेल की वर्बचा महत्त्वाचा पार्ट, वर्ब हा महत्त्वाचा किती पार्ट आहे. शीतल काय झाला आपला वाक्यातला? सब्जेक्ट झाला. मुंबई काय झाली? आपल्याला ऑब्जेक्ट झाली. हे जे आपल्याला इज दिसत आहे हा आपला काय झालं आहे? क्रियापद झालं आहे. जर समजा आपण एखादं वाक्य असं लिहिलं असतं, शीतल इज इन मुंबई, शीतल मुंबईमध्ये आहे, जर आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकलो असतो का? शीतल मुंबई असं म्हणू शकलो असतो का? मुंबई शीतल असं म्हणू शकलो का? शीतल मुंबई. पण काय? शीतल ही मुंबईमध्ये आहे. इजने आपलं काय झालं? वाक्य हे पूर्ण झाले.
वाक्य पूर्ण झालं. म्हणजे इज लागला म्हणून हे वाक्य पूर्ण झाले. म्हणजे वर्ब हा इज काय झाला आपला वर्ब झाला. वाक्याची क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे वर्ब. वर्ब शिवाय हे वाक्य हे पूर्ण होतच नाही. सब्जेक्ट शीतल, ऑब्जेक्ट मुंबई, वर्ब हे झालं आपलं इज. सब्जेक्ट शिवाय चालेल. मुंबईमध्ये आहे हे समजेल, कोणी ना कोणीतरी मुंबईमध्ये आहे, सब्जेक्ट लावला नाही तरी चालेल. ऑब्जेक्ट शीतल आहे असं म्हणू शकतो, बा शीतल आहे कुठे ना कुठेतरी आहे, मग ती मुंबईला असो वा कुठेही असो. ऑब्जेक्ट शिवाय वाक्य होईल, सब्जेक्ट शिवाय वाक्य होईल, पण वर्ब शिवाय हे आपलं वाक्य पूर्ण होणार नाही. म्हणूनच शरीरासाठी चालायला शरीरात जर जिवंत पाहिजे असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता पडते? आपल्या हार्टची. असंच वाक्यामधलं हृदय आपण काय समजू शकतो? वर्ब समजू शकतो. त्यामुळे वर्ब हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो पूर्णपणे तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेमध्ये अजून समजवण्याचा मी प्रयत्न करू. आता बघा याच्यावरचे पुढील उदाहरण बघूत आपण. आता वर्बमध्ये 2 प्रकार पडतात आपले. एक मेन वर्ब असते आणि एक हेल्पिंग वर्ब असते. हेल्पिंग वर्ब म्हणजे हेल्प म्हणजे काय? मदत करणे. एखादं वाक्य पूर्ण करण्यासाठी जो शब्द वापरला गेला त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणू शकतो. त्याचं वाक्यामध्ये तेवढा मोठा रोल नसते, पण याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. जसं की मी इथे आहे. आहे म्हणजे काय करते? मी इथे. आपण असं म्हणू शकतो का मी इथे, पण काय? मी इथे काय? मी इथे आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय वाक्य पूर्ण करण्यासाठी कशाची मदत लागली? आपल्याला आहेची मदत लागली. जसं की मी इथे आहे. आपण असं म्हणू शकलो असतो का मी इथे? याच्यामुळे वाक्य पूर्ण झालं असतं का? नाही. आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी आहेची मदत लागली. म्हणजे इथं मदत लागली ही वाक्यामध्ये तेवढा मोठा रोल नाही आहे, छोटा रोल आहे. म्हणून आपण त्याला काय फक्त वाक्याची वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला आहेची मदत लागली. म्हणूनच हे आपलं आहे काय झालं? आपला हेल्पिंग वर्ब झाला. तसंच ॲक्शन वर्ब त्याच्याच विरुद्ध राहते. जे मेन वर्ब राहते ते आपलं ॲक्शन वर्ब, ते आपण समोर बघूच. जसं इज, ॲम, आर, वाज, वेअर इत्यादी प्रकारचे आपले हेल्पिंग वर्ब असतात. हॅज, हॅव, हॅड या प्रकारचे पण आपले हेल्पिंग वर्ब असतात. कॅन, मे, शूड हे फक्त हे शब्द आपल्याला काय करतात? वाक्य पूर्ण करण्यासाठी मदत करतात. ते वाक्य अर्धवट नसते. जसं की मी इथे आहे किंवा तो जात आहे किंवा तो तिथं गेला आहे. आहे हा शब्द आपल्याला काय दाखवते? वाक्य पूर्ण करण्यासाठी. मग त्याच्यात मी ॲम असू किंवा आर असू शकतो. अशा प्रकारचे आपले शब्द हेल्पिंग वर्बमध्ये येतात. हेल्पिंग वर्ब म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी जो शब्द आपल्याला मदत करतो तो हेल्पिंग वर्ब. जसं फक्त मदत करतो, त्याचा का वाक्यामध्ये पूर्णपणे मोठा रोल नसतो. तर आता बघू आपण ॲक्शन वर्ब किंवा मेन वर्ब. आता आपल्याकडे आपण 3 उदाहरण बघू. हे 3 उदाहरण आपण हेल्पिंग वर्बसाठी चांगले प्रकारचे बघून घेऊ. शीतल इज गोइंग टू मुंबई. शीतल इज वेंट टू मुंबई. शीतल इज इन मुंबई. आता या वाक्यामध्ये शीतल काय झाला आपला? शीतल हा झाला आपला ऑब्जेक्ट. शीतल आपला ऑब्जेक्ट झाला. शीतल कुठे गेली? मुंबईला गेली. कोणत्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेली? तर मुंबई आपली काय झाली? सॉरी शीतल हा सब्जेक्ट झाला आणि मुंबई हा आपला ऑब्जेक्ट झाला. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट मधातनी काय येईल? आपला वर्ब. तर इज गोईंग हा आपला काय म्हणता येईल? आपल्याला वर्ब म्हणता येईल. त्याच्यातून आपल्याला इज हा आपला हेल्पिंग वर्ब, गो हा आपला मेन वर्ब. तसंच इज वेंट हा झाला आपला वर्ब. इज आपल्याला काय म्हणता येईल? इज आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी मदत केली. इज आपल्याला हेल्पिंग वर्ब झाला. आणि वेंट म्हणजे गोची सेकंड फॉर्ममध्ये गोचा सेकंड फॉर्म हा वेंट असतो. तो वेंट हा काय झाला? आपला मेन वर्ब झाला. आणि याच्यामध्ये सेम
शीतल काय झाली सब्जेक्ट, इन मुंबई काय झाली आपला ऑब्जेक्ट, इज काय झाला आपला हेल्पिंग वर्ब. वाक्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य वाक्यामध्ये हेल्पिंग प्लस मेन वर्ब पण असू शकतो. वाक्यामध्ये फक्त मेन वर्ब पण असू शकतो. वाक्यामध्ये फक्त हेल्पिंग वर्ब पण असू शकतो. कुठे ना कुठे कोणता ना कोणता तरी वर्ब असल्याशिवाय वाक्य हे पूर्ण होत नाही. हे आपल्याला वाक्यामधून जसं शीतल इज गोइंग टू मुंबई. शीतल हा सब्जेक्ट झाला. कोणावर क्रिया घडत आहे शीतलवर. कुठे जात आहे शीतल मुंबईला जात आहे. इज गोइंग म्हणजे आपला काय म्हणता येईल आपल्याला त्याला वर्ब म्हणता येईल. इथे 2 वर्ब आहेत. इजला आपल्याला काय म्हणावं लागेल हेल्पिंग वर्ब. गो आपला मेन वर्ब राहील. गोला थर्ड फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर काय येईल आपला गोईंग हे आपण नंतर बघूच. हे इज हा आपला हेल्पिंग वर्ब. वेंट हा मेन वर्ब. इज हा आपला हेल्पिंग वर्ब आहे. शीतल हा सब्जेक्ट. मुंबई हा ऑब्जेक्ट. सोप्या भाषेतने आपल्याला क्रियापदाचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवून देऊ आपण. तो म्हणजे एक तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या प्रकारच्या आपला वाक्याचा फॉर्म राहतो इंग्लिश ग्रामरमध्ये. आपण त्याला फक्त मराठीमध्ये समजून घ्यायचं आणि ती क्रिया आपण इंग्लिशमध्ये तयार करायची. मराठी ग्रामर पण अशाच प्रकारे आहे. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची सिरीज चालू करणार आहोत. ती पण आपण अशाच प्रकारे शिकून घेऊ. आता नंतरचं बघू आपण मेन वर्बचे कोणकोणते प्रकार आहेत आणि ते कशा प्रकारे यूज होतात हे आपण आता बघू. आता मेन वर्ब म्हणजे ॲक्शन वर्ब. मेन वर्बमध्ये आपल्याला वर्ब हे मेन स्वरूपात लागते. आता मेन वर्बचे आपले 2 टॉपिक पडतात. एक ट्रान्झिस्टिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद आणि इंट्रान्झिस्टिव्ह अकर्मक क्रियापद. आता ट्रान्झिस्टिव्ह क्रियापदमध्ये आपल्याला काय म्हणता येईल वाक्य पूर्ण करण्यासाठी एखादा तरी ऑब्जेक्ट लागतोच. कारण की आपण जी क्रिया करत आहोत त्याच्यासाठी एखादा ऑब्जेक्ट तिथं आपल्याला सब्जेक्ट बी लागेल आणि ऑब्जेक्ट पण लागेल. जसं की उदाहरण बघा शीतल लव्स. आता याच्यातून वाक्य पूर्ण समजा राहील शीतल हे प्रेम. पण काय शीतल लव्स आईस्क्रीम. जेव्हा आपण इथं आईस्क्रीम नाव जोडलं तेव्हा हे वाक्य पूर्ण झाले. हा झाला आपला सब्जेक्ट आणि हा झाला ऑब्जेक्ट. शीतलला आईस्क्रीम आवडते. त्याच्यामध्ये कर्म आपल्याला दिसून आलेला आहे. हा ऑब्जेक्ट. हा झाला सब्जेक्ट, हा झाला ऑब्जेक्ट. जेव्हा सब्जेक्टची क्रिया ही ऑब्जेक्टवर होते पण कशा प्रकारे होते आपल्याला हे समजून येते. त्याला आपण काय म्हणू सकर्मक. त्याच्यामध्ये सब्जेक्ट पण असतो आणि ऑब्जेक्ट पण असतो. दोन्ही जर मूळ स्वरूपात असतील तर आपल्याला तिथे सकर्मक क्रियापद म्हणता येईल. जसं आय कॉट म्हणजे कॅचचं हे आपलं दुसरं रूप आहे. आय कॉट बॉल. आपण जेव्हा म्हणजे मी कॅच धरली. कशाची धरली काहीच माहीत नाही आपल्याला. कशाची धरली आपण बॉलची धरली. आपण जेव्हा या वाक्यामध्ये बॉल हा शब्द जोडला तेव्हा आपल्याला काय समजलं मी कॅच बॉलची धरली. नंतर लताने पाठवलं. या वाक्यातून आपल्याला काही समजते का नाही. लता सेंट जेव्हा मी इथे मेसेज लिहील तेव्हा आपल्याला काय समजेल लता सेंट मेसेज. तेव्हा आपल्या वाक्य पूर्णपणे दिसेल. म्हणजे सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगणं म्हणजे जर सकर्मक क्रियापद जसं ट्रान्झिटिव्ह क्रियापदामध्ये वाक्य पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्ट ह्या असतेच. जर ट्रान्झिटिव्ह क्रियापद पाहिजेत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट हा ठेवावाच लागेल. ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट राहील तेच आपलं ट्रान्झिटिव्ह क्रियापद राहील. जसं शीतल लव्स आपल्याला 2 शब्दामध्ये समजून आलं होतं का नाही. जेव्हा मी आईस्क्रीम लिहिलं तेव्हा आपल्याला समजलं शीतलचं आईस्क्रीमवर प्रेम आहे. आय कॉट हा वाक्य अधुरा. कॅच धरली पण काय धरला कॅच बॉल धरला. आपण इथं बॉल लिहिला तेव्हा हे वाक्य पूर्ण झालं. लता सेंट लताने पाठवलं पण काय पाठवलं कशावर क्रिया घडली हे आपली मेसेजवर क्रिया घडली. लता हा सब्जेक्ट झाला. लताने क्रिया कशावर घडवली मेसेजवर घडवली.
सेंट हा आपला काय झाला, वर्ब झाला. हे वर्ब फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असेल तर आपल्याला ट्रान्झिटिव्ह क्रियापद असं म्हणता येणार नाही. तसंच आपलं अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापदामध्ये याच्याच विरुद्ध, अकर्मक क्रियापदामध्ये आपल्याला ऑब्जेक्टची गरज भासत नाही. जसं दे जंप, मी उडी मारली, सगळ्याला लक्षात आलं मी उडी मारली. कुठे मारली, काय मारलं, काय गंध नाही, आपण उडी मारली, वाक्य हे पूर्ण झाले. लाईटची शायनिंग, आज लाईट ही शायनिंग मारत आहे. तिथं काय ऑब्जेक्टची गरज भासली का, नाही. याला आपण काय म्हणू, आपण अकर्मक क्रियापद असं म्हणता येईल. कोणत्याही वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर आपण काय म्हणू शकतो, त्याला सकर्मक. ऑब्जेक्ट नसेल तर काय म्हणता येईल आपल्याला, अकर्मक. ऑब्जेक्ट म्हणजे हा शब्द, जसं शीतल लव्स आईस्क्रीम. आईस्क्रीम काय झाला आपला वाक्यामधला ऑब्जेक्ट झाला. बॉल हा काय झाला आपला ऑब्जेक्ट झाला. मेसेज हा आपला काय झाला ऑब्जेक्ट झाला, कारण की क्रिया त्या शब्दावर घडत आहे. मी मुंबईला चाललो, मी कुठे चाललो, मुंबईला चाललो. क्रिया कशावर घडत आहे, मुंबईला जाण्याची घडत आहे. आता मी पायऱ्याने खाली उतरत आहे. कुठे उतरत आहे, खाली. कुठे जात आहे, मी खाली जात आहे. अशा प्रकारे आपला सकर्मक आणि अकर्मक. आता याच्यानंतरचं अजून एक उदाहरण आपण बघू. त्याचे फॉर्म, एकूण त्याचे 3 फॉर्म आहेत. ते पण आता याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता आपण बघू त्याचे क्रियापदाचे फॉर्म. एकूण 3-4 प्रकारचे फॉर्म पडतात. तर ते फॉर्म कशा प्रकारचे वापरायचे ते बघू. आता क्रियापदाचे आपण 4, जसे हे मेन वर्बचेच असतात. मेन वर्बचे जर आपण एखादा कोणताही वर्ब आपण फर्स्ट फॉर्ममध्ये घेतला, फर्स्ट फॉर्ममध्ये जर घेतला, जो आपला व्याकरणामध्ये शब्द असतो कोणताही, तो मूळ फॉर्ममध्ये असतो. जसं की स्पीक, लुक, लर्न. स्पीक म्हणजे बोलणे, लुक म्हणजे पाहणे आणि लर्न म्हणजे पाठांतर करणे किंवा कोणतंही, किंवा स्टडी पण असू शकते. स्टडी हे झाला आपला फर्स्ट फॉर्म. कोणताही मूळ शब्द असतो तो फर्स्ट फॉर्ममध्ये असतो. तो फर्स्ट फॉर्म आपण कसा यूज करू शकतो, जर क्रियापदाच्या वाक्यामध्ये आपल्याला जर फर्स्ट फॉर्म ओळखायचा असेल तर क्रियापदाच्या अगोदर टू लागत असते. जसं की एक्झाम्पलमध्ये काय देऊ आपण, आय वॉन्ट टू स्टडी. टू लागला म्हणजे स्टडी हा आपल्याला काय घ्यायला लागेल, फर्स्ट फॉर्ममध्ये. एक्झाममध्ये पेपरमध्ये जर विचारलं गेलं, आय वॉन्ट डॅश डॅश विचारतात आणि नंतर गो विचारतात. इथं आपल्याला काय लागलं, क्रियापदाचं आपल्याला काय दिलेलं असते, इथं मूळ रूप दिलेलं असते. तर जसं मूळ रूप दिलं तसं आपल्याला या रिकाम्या जागी काय लावावं लागेल, आपल्याला टू राहावं लागेल. असं आपण विचारू शकतो, आय वॉन्ट टू. इथे काय येईल, खाली ऑप्शन येईल गो, गोईंग, गोज. अशा प्रकारे जर आपल्याला ऑप्शन दिलेले असतील तर इथं आपल्याला काय येईल, गो येईल. पहिल्या फॉर्ममध्ये जर क्रियापदाचा पहिला फॉर्म घेतला तर त्याच्या अगोदर आपल्याला काय लावणं गरजेचं आहे, टू लावणं हे गरजेचं असते. आता बघू आपण त्याचा थर्ड फॉर्ममध्ये काय होते, वाक्यामध्ये भूतकाळाचं रूप येते. जसं वाक्यामध्ये ब्रोक्ड विंडो, खिडकी तुटली, केव्हाचीच तुटली. ब्रोक्ड म्हणजे हे जे ब्रोक हा शब्द जो आहे हा आहे आपला फर्स्ट फॉर्ममध्ये. यालाच आपण ईडी लावलं, हा काय झाला आपला भूतकाळात. तर ब्रोकन विंडो नाही म्हणता येईल आपल्याला. ब्रोकनचा आपला हे थर्ड फॉर्म आहे. तर ब्रोक ईडी लागला म्हणजे ही क्रिया काय झाली, भूतकाळात घडून गेली. तर असा आपल्याला कोणता फॉर्म म्हणावा लागेल, थर्ड फॉर्म. जसं पेंट डोअर, दरवाजाला आपण पेंट मारला आहे, ती क्रिया काय केली आपण, भूतकाळात गेली. प्रत्येक भूतकाळाच्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचं हे तिसरं रूप लावावं लागते. त्याच्यासमोर ईडी येऊ शकते. आणि क्रियापदाची जी एक PDF आहे ती मी नंतर PDF लिंक जी आहे ती मी तुम्हाला नाही का व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. कोणतं क्रियापद पहिल्या फॉर्ममध्ये कोणतं असते, सेकंड फॉर्ममध्ये कोणतं असते, थर्ड फॉर्ममध्ये कोणतं असते, या प्रकारचे शब्द राहतील. त्याच्यानंतर त्याचे फॉर्म राहतील.
तर फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट फॉर्ममध्ये शब्द जसा तसा दिसला की त्याच्या अगोदर टू आलं पाहिजेत. थर्ड फॉर्ममध्ये आपला जो शब्द आहे, जे वाक्य आहे ते आपल्या कोणत्या फॉर्ममध्ये असते, पास्ट फॉर्ममध्ये, भूतकाळामध्ये असते. त्यामुळं तो कोणत्या ह्याच्यामध्ये येईल, त्याच्या अगोदर नंतर ईडी लागेल, त्याचा तिसरा फॉर्म लागला, क्रियापदा तिसरा फॉर्म. मी क्रियापदाचे पूर्ण लेटरची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये तयार करून टाकणार आहे. ती पण तुम्ही चेक करा आणि ती पूर्णपणे लर्न करावी लागेल. आपल्याला क्रियापदाचा मूळ शब्द, त्याचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, चौथा फॉर्म, फोर्थ फॉर्म हे आपल्याला मूळ पाठ असणे गरजेचं आहे. पाठ असणे गरजेचं आहे म्हणजे त्याला समजून जर घेतलं तर कोणतेही वाक्य हे आपल्याला पाठ करण्याची गरज नाही आहे. आलं लक्षात. आता याच्यानंतरचा फॉर्म बघू आपण. आता क्रियापदाचे चौथं रूप आपण बघणार आहोत, फर्स्ट फॉर्म प्लस वर्ब प्लस ING. हे फॉर्म आपल्याला कशामध्ये दर्शवतात, आपल्याला क्रिया ही चालू आहे असं दर्शवतात. जसं की कोणत्याही प्रकारचे, जसं प्रेझेंट फॉर्म आपला प्रेझेंट पार्टिकल दाखवतात. हे वाक्य प्रेझेंट पार्टिकलचं एखादं वाक्य जर म्हटलं तर आपण समजायचं फर्स्ट फॉर्म प्लस वर्बला हे ING हे लागतच असते. जसं स्विमिंग इज गुड, आपल्याला नाही का स्विमिंग चालू आहे, स्विमिंग करणं हे चांगलं, शरीरासाठी चांगलं आहे किंवा चांगलं असते. ती क्रिया काय चालू आहे, स्विमिंगची पोहण्याची क्रिया ही चालू आहे. हे कशावरून लक्षात आलं आपल्याला, ING मुळं. हा पण एक फॉर्म झाला. कोणत्या शब्दाला, कोणत्या क्रियापदाला ING लावायचं, कोणत्या शब्दाला ED लावायचं, कोणत्या शब्द मूळ स्वरूपात घ्यायचा, हे आपल्याला समजलं म्हणजे आपण जवळपास क्रियापदाचं मेन रूप आपण समजून गेलो. आय लाईक वॉचिंग TV, वॉचिंग क्रिया कोणती चालू आहे, वॉचिंग TV पाहण्याची क्रिया चालू आहे. कशामुळं समजलं आपल्याला, ING मुळं. हेच आपला चौथा फॉर्म झाला. फर्स्ट फॉर्म लावायचा स्विमिंगच्या नंतर आपल्याला क्रियापदानंतर ING जोडायचा. अशाच प्रकारे आपले चारही रूप झालेले आहेत. क्रियापद म्हणजे सोप्यात सोप्या भाषेमध्ये, जर एखादी गाडी असेल, गाडी चालवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, बिना चाकाऐवजी आपण काहीही तिथं रॉड वगैरे काहीतरी लावू शकतो. गाडी चालवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, इंजिनची गरज आहे. जी गोष्ट आपल्याला, ज्या वाक्यामध्ये एनर्जी क्रिएट होते असं वाक्य ते आपलं क्रिया. एखादा मुलगा चालत आहे, चालण्याची क्रिया घडत आहे, चालताना काय होते, एनर्जी लागते. मुलगा अभ्यास करत आहे, क्रिया कशाची घडत आहे, अभ्यासाची घडत आहे. अभ्यास करताना काय लागते, दिमागाची एनर्जी लागते. गाडी चालत आहे तिथं माणसाची एनर्जी लागत नाही, पण तिथं काहीतरी एनर्जी लागते. पेट्रोल भरल्यावरच गाडी चालते किंवा इंजिन आपलं तिथं प्रोसेस चालू राहते, त्यामुळं गाडी समोर जाते. कोणतीही गोष्ट जर जी एनर्जीशिवाय होत नाही, एनर्जी आपल्याला करायला लागते, ते आपलं क्रियापद झालं. कोणतेही आपल्या आजचा टॉपिक आपला वर्ब हा आपण अजून डिटेलमध्ये घेणार आहोत. हा फक्त बेसिक झाला. डिटेलमध्ये सर आपल्याला एक नवीन व्हिडिओ टाकावे लागेल, त्याच्यामध्ये अजून महत्त्वाचे पार्ट, अजून महत्त्वाचे इमेज, उदाहरण आपण त्यामध्ये घेणार आहोत. ही फक्त वर्बची ही ओळख आहे. वर्ब म्हणजे काय, वर्बचा एका वाक्यामध्ये किती महत्त्व असते, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कोणत्याही गोष्ट, एखादं वाक्य बिना वर्बचं कंप्लीट होऊ शकत नाही. कोणत्या वाक्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला कशाची गरज भासते, वर्बची गरज भासते. एकूण वर्बचे प्रकार तुम्हाला सांगितले, अकर्मक कोणतं, सकर्मक कोणतं. हा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे जेणेकरून समजेल. पण वर्ब समजण्या अगोदर तुम्हाला नाऊन आणि प्रोनाऊन येणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आणि आपले व्हिडिओ हे सोप्या भाषेसाठी, सरळ सेवेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे असतील. गरजू विद्यार्थ्यांना खरंच तुम्ही शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. इथं आपल्याला कोणत्या प्रकारची फी लागणार नाही. ज्या प्रकारे मी सांगत आहे त्याच प्रकारे तुम्ही जर लक्षात ठेवलं, वर्ब म्हणजे काय, सरळ सेवा वर्ग 3साठी एक महत्त्वाचा व्हिडिओ म्हटला तरी चालेल. वर्ब इंग्लिश ग्रामरचा टॉपिक जिथे आला तिथं वर्बवर कोणते ना कोणते तरी क्वेश्चन राहतातच, कोणते ना कोणते तरी. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे. सबस्क्राईब केला नसेल तर करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत.